ए मला लपडा नाही, प्रेम किती वर्षाचं आहे ते विचारायला सांगितलं सर्व करवल्यांनी. ते आमचे यमोजीशी तर यांच्याशीच बोलायचंस ना का शीतपल्ली खाली. रितेशची मेकअप आजची तुम्ही केलीस. अरे काकी, अरे तो विषयच नाही मी मांडला. पाल्याला कसं घालास? पालीला गेला ना म्हणून तो पाल्याला आला. आता उत्तर पाहिजे आम्हाला. आणि बरोबर तो आरपी टाकायचा. आपल्याला कधी समजलंच नाही. आम्ही बोललो रितेश पाटील, तर पाटीलचा प्राप्ती कधी झालं समजलंच नाही. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, करंजा आगरीपाड्यातला तुम्हाला आज साखरपुडा सोहळा बघायला भेटणार आहे. आणि आज आमच्या आगरीपाड्यात असा आमचा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये आली आहेत. आगरीपाड्यामध्ये आली डिवाइड झालेले आहेत आणि आमच्या आलीमध्ये फुल गडबडीचं वातावरण असणार आहे. कारण का एकाच वेळी म्हणजे जवळचे नातेवाईकांचा साखरपुडे आलेत, म्हणजे रितेशचा आणि हर्षचा. तर दोघं आपले चांगले संबंध आहेत. आपले मामासारखे म्हणजे सख्खे मामासारखे मामा आहेत. आपले प्रत्येक कार्याला त्यांची हजेरी असते. सो आमची तर गडबड झालेलीच आहे, प्लस आमच्या ओलीची पण गडबड झाली आहे. ती तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर आता सर्वात पहिले आपण जाऊ हर्षकडे आणि कंटिन्यू आपण राहणार आहोत रितेशच्या साखरपुड्यात. ठीक आहे, तर थोडा त्याला भेटून येऊ, म्हणजे त्याला पण बरा वाटेल. कारण का प्रत्येक व्हिडिओ आपली तो आपल्या स्टेटसवरती वगैरे शेअर करत असतो. तर त्याला देखील आपल्याकडून शुभेच्छा. आणि आपण पूर्ण ब्लॉग स्टार्ट टू एंड रितेशचा करणार आहोत. तर टाइमपास न करता हा रितेशचा आणि थोडा हर्षचा साखरपुड्याचा ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच म्हणालो की आमच्या परिवारामध्ये म्हणजे गडबड असणार आहे सर्वांची. कारण की एकीकडे रितेश पाटीलचा आणि एकीकडे हर्षा साखरपुडा असणार आहे आज. आणि तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला नक्कीच आवडेल काय प्रत्येक प्रेम करणाऱ्याच्या आयुष्यातील हा एक चांगला दिवस असतो. कारण का एवढे वर्ष ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस असतो. कारण का प्रत्येकाच्या लाईफ मध्ये, प्रत्येकाच्या लव्ह लाईफ मध्ये स्ट्रगल असतो. तो स्ट्रगल कुठेतरी पूर्ण होत असतो आणि तो फायनली आजचा हर्ष आयुष्यात तो दिवस आलेला आहे. त्याचा साखरपुडा आहे आज. हर्ष आपल्या समोर आणि हर्ष फायनली आज तो दिवस आला. तुझा प्रेम प्रकरण आम्हाला माहिती आहे. जाम स्ट्रगल केलेला आहे, लांबपर्यंत स्ट्रगल आहे तुझा. काय सांगशील आजच्या प्रवासाबद्दल? कसं वाटतं तुला आज? या आतुरतेची वाट बघत होतो, छान भारी वाटतंय. तुम्हाला साधेलाच म्हणालो की 2 साखरपुडे आहेत, हालत झाले. पण तुम्हाला हर्षचा ब्लॉग आपले सीओ जयू आपल्या भावाच्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर नक्कीच समोर चॅनलचे लिंक येत असेल किंवा नाव येत असेल, जाऊन नक्की बघा. तर आपल्याकडून आपल्या या कपलला, हर्षच्या कपलला शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. आणि बँडचा आवाज येतो त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, समजून घ्या. काय करते? काय चाललंय? अरे हे करवल्या, रितेशच्या करवल्या बघा किती आहेत. हॅलो, हे बघा घर भरलाय पूर्ण. हॉल. आई झाली इच्छा पूर्ण फायनली. एकुलते एक मुलाचा आज कार्य आहे ना. ओके, हाऊस बघा चेहऱ्यावरती किती आहे ना. ओके, नंतर हे बघा
काय बोलता पोरींचा कुटुंब आहे. हो, तीनच्या. पोरांचा नाही. 9 भावंडांचा कुटुंब आहे. किती तुम्ही एकच भावंड नऊ. 9 जण ना बहिणी आणि 3 भाव. ओके आहे त्याच्या हिस्सा पण तेवढंच आहे तो प्रत्येक गोष्टी जेवढं भावंड तेवढं हिस्सा ओके म्हणून तर सगळी पोरी नाही. समजला? काय नाही म्हणून. हे बघा हॅलो रितेश पप्पा सुद्धा आहेत मस्त हाऊस मध्ये पहिले मुलगीचा कार्य होता ना आता मुलाचा एकुलता एक मुलगा ओके सर्व आनंदाचा सोहळा करवलाय वगैरे एकदम नटून टटून आलेला आहे हॅलो ताई हॅलो हॅलो गडबड नको हा हे बघा करवल्यांनी भरलाय घर सगळा अरे बाबा ओ वहिनी हॅलो हे बघा हॅलो चला हॅलो निघायची वेळ झालेली आहे हॅलो हाय कर हाय हे बघा सगळी जमलीत या ना जवळून दाखवीन मी ना हॅलो हा ठाट केलाय बघा सर्व करवल्यांनी हे करवल्या ब्लेझर हे आत्ता ज्याला ब्लेझर दिलं हे लागणार काय घालल काय घालशील तू दुसरं आणू काय वहिनी हॅलो हा सर्व आपला ब्रास ब्रँड नाव पाड्यातला तयार आहे सज्ज आहे ए भाऊ दादा या करवल्याच एवढ्या आहेत तर मी पण काय करू शकत नाही मलाच घरात जायला लागल धावपल ना तुझा हिरो आला बघ बघ नाच
काय नाव काय? सियारा. सियारा. सयारा सयारा. चला कुठले साईड कुठली तुमची तिकडची साईड असेल ना? ओके नावा साईड. आम्ही पाला साईड वाला येऊ. बायकर हॅलो. तुम्हाला आमचा अक्का म्हणजे पाडा पूर्ण गडबडीत आहे बघा. तिथं हर्षा साखरपुडा आहे आणि इकडं रितेशचा साखरपुडा. पूर्ण आज गडबड असणार आहे कारण का दोन्ही परिवारासोबत चांगले संबंध आहेत सर्वांचे. हे बघा आणि बघा हर्ष आपला गाडीमध्ये बसलाय. हॅलो. आणि त्याच्या करवल्या हॅलो. पाठच्या करवल्या दिसत आहेत की नाही? हॅलो कोण आहे? हॅलो ए बाचा. पूर्ण पहाड्याची आमच्या वलीची गडबड आहे बघा. बस लागलेले आहेत पूर्ण. आहे बघा इकडे बघा. कुठल्या साईडून? हर्ष मात्रेच्या गडबड ना सगळ्यांच्या जवळची नाती. पण आता काय करायला लागेल? ऍडजस्ट करायला पाहिजे. ओके बघा फॅमिली. हॅलो. दोन्हीकडे नाचून झालेला आहे. हजेरी लागलेली आहे. ओके बघा बस लागलेल्या आहेत. थँक्यू. बघा बस भरलेलं आहे. श्रेयस हर्षा पण झाला. तू कधी करतस? गेला तोंड दाखव वर्गातला ना. त्याला नाही बाबा तो व्हिडिओ डिलीट करा सांगते घेतल्यावर त्याला. गाड्या तयार आहेत मस्त सजवलेल्या आहेत आणि दोघांना भेटवतो तुम्हाला. ओके एकाने गुलाबांचा गुच्छ घेऊन चाललाय. ओके शुभेच्छा भाऊ तुला माझ्याकडून. ओके आता दुसऱ्या नवऱ्याला भेटूया आपण. हॅलो करवल्या बघा. हॅलो. आमच्या भावाच्या. नक्की कोणच्या साखरपुड्याला चालल्यात? आता रितेश पाटील. ओके पाल्याला काय? नाही दोन्ही आपल्याच बसात. कोणच्या पण बसा कुठं तरी जसा परत गावाने येशील. ओके पब्लिकची थोडी गडबड झाले आणि 95% 12वीला भेटलेत ना? 10वीला. आणि आधी पण आधी कशात तरी हे भेटलं द्रोणागिरी भूषण. ओके कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके आणि इकडे आपलं हॅलो रितेश भाई 100च्या नोटी घेऊन चाललाय. ओके आणि करवल्या हॅलो. करवल्या जोमात आहेत पूर्ण. हॅलो हिला दाखवा. हिची गडबड आहे नुसतीच. ओके चलो रितेश तुला माझ्याकडून शुभेच्छा. ओके चला मित्रांनो पोचलो पाल्याला आणि नवरदेवाची गाडी आपल्या अगोदर आली. गावामध्ये एंटर झालोय आणि समोरच आपले हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या समोर तळा आहे बघा एक मस्त. चलो
जोडवा करवले आहेत आपल्या समोर. दोघं सेम मॅचिंग घातलेत. तिघे कोण कोण? तिसरा कोण आहे? जियांश. आपली करंजवरून सगळी मंडळी आले, त्यांना भेटवतो तुम्हाला. हे बघा सर्व करवले आहेत. त्यांना स्टेजवर जागा नाही पुरली म्हणून त्यांना खाली बसवल्यात. हे बघा भरपूर करवले आहेत. ते बघा. हॅलो माधवी ताई आहे. हॅलो. आला नवरा एसटी स्टँडवर. काय तुम्हाला तुमची नावं विचारू? अरे डेंजर काम केलं आहे. ओके तसा विचारू तुम्हाला? मग तसा प्रोफेशनली जाईन मी. यो म्हणजे फॅमिली ब्लॉग ना मग प्रोफेशनल. ताई ताई तुमचं नाव काय? ताई तुमचं नाव काय? आणि तुम्ही राजची कोण लागताय? अरे बाबा असा प्रोफेशनली सगळं होईल. आणि बघा सर्व. हॅलो ताई तुमचं नाव? ओके राजदीप घेतला म्हणजे पुढचा विचारायची गरजच नाही तिला. काय हॅलो हातावर काय म्हटलं? मानाची करवली. अरे स्टेजवर नाही घेतली तुला. मानाची करवली आहे बोलतोय. बघा हॅलो विरारवरून आल्यात खास साखरपुड्यासाठी. आणि बघा भाऊ. हॅलो मॅचिंग घालून आलं ना दोघं. जबरदस्ती घातलास ना. वहिनीचा रुमाल पण मॅचिंग रे करायला लागते काय? तुला घामका फुटतय. तुला घामका ओके इकडे बघा सर्व मित्रमंडळ. हॅलो जावंदेवरती काय पटकन विचारल काय? हॅलो मोहित भाई. वहिनी आहेत आपल्या समोर. माझी वहिनी रितेशची वहिनीच ना? रितेशची पण वहिनी. आणि माझी मामी रितेशची काकी. ओके नंतर वहिनीच लागेल. ओके हॅलो सोबतच बसले फॅमिली अख्खी ना? ओके हॅलो हॅलो मोबाईल मध्ये. इथं पण मोबाईल मध्ये. ओके ऊन भरपूर आहे. हॅलो सर्व भावंड आणि मित्र परिवार आहेत रितेशचे. आणि हे बघा साईराज. हॅलो हॅलो. आणि कीर्तिराज आहे. कीर्तिराज काय सलूनवाला जिगरी मित्र ना रितेशचा? अरे काय सांगशील कसा वाटतंय तुला? कसं वाटेल आता मित्राला साखरपुडा भारीच वाटतंय आता. रितेशची मेकअप आजची तुम्ही केलीस? हे बघ हे त्याही सांगायला सांगितलं, मला विचारायला सांगितलं आहे. ओके हॅलो भावंड आहेत सर्व. हॅलो मॅच आहे इकडे. कोणची आहे? अलग अलग आहेत काय? ओके हॅलो भाऊ. हॅलो भाऊ दादा. आपल्या रितेशचा आज साखरपुडा आहे. तुला कसं वाटतंय? आनंद आहे. आनंद. काय बोलशील त्याच्याबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल? ना त्याचा स्वभाव मनमिळाऊ आहे. आनंदी प्रसन्न असा. कोणाला काय उलट सुलट बोलत नाही. उलट सुलट अजिबात उलट. त्याला राग पण नाही ना? राग पण नाही त्याला. कायच नाही. किती पण बोला त्याला कायच नाही राग येत. शुभेच्छा तुला. मला राग येईल पण त्या एक वेळ मला राग येईल पण त्याला नाही राग येणार. हां तसा शांत चित्त आहे आपला रितेश भाई. आणि बघ त्याचे मित्र आहेत सर्व. ओके हे बघा सर्व बसलेत. हॅलो हॅलो हां हां. हे इकडे ना पर्यंत. तुझा आणि रितेशचा नाता सांग. माझ्या मामाचा मुलगाला. मामाच्या मुलाचा आज साखरपुडा आहे. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटते. असं वाटतं नाचायची इच्छा आहे पण काय नाचू शकत नाही. का नाचू का नाही शकस तू? थोडा दुःख आहे म्हणून त्याच्यामुळे शांत आहे. ठीक आहे. आणि हल्दीला कशी काय तयारी करणार आहे? हळदीला फुल जोशमध्ये असणार. ओके गाजली पाहिजे रितेशची हळद. नक्की नक्की रितेश हळद आपण गाजवूच. चला सगळं मित्र परिवार आहेत. ओके सर्व आज IPL मॅच आहे. आज मुंबई चेन्नईच्या मेन मॅच आहेत तर ते सर्व बघतायत. आणि त्याचा खास भाऊ त्याचा मोठा भाऊ आहे इकडे बघ. सिद्धू सिद्धू. अरे फक्त कसं वाटतं तुला सांग ना? तुला बरं नाही वाटत? सिद्धूला असतंय. सिद्धू कसं वाटतं सांग फक्त. सिद्धूला बरं नाही वाटतं जर ठरलं इथं. आपल्याला वहिनींकडून फ्रूट्सची
फ्रूट सॅलडची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि खरोखर गरज आहे या गोष्टीची. ऊन भरपूर आहे, गरमा भरपूर करते, उष्णता भरपूर आहे. मस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. फ्रूट्स घ्या. गरज आहे आम्हाला. बरोबर. थँक्यू सो मच फॉर फ्रूट्स. नवरीच्या कडच्यानं बोलते. चांगली सोय केली. आणि बघा मित्रांनो, प्राप्ती वहिनींची एंट्री होते इकडं. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं किंवा सर्व पुस्तकांच्या साक्षीनं आज या ठिकाणी हा सुवर्ण सोहळा. माम परत भेट घ्या ना, परत भेट घ्या. भेट घ्या. पाटील परिवार त्यांचा घ्या भेट घ्या. एकमेकाची गाडी झालेले आहेत, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि बघा आपल्या वहिनींकडनं ताई वहिनीचा असतात त्या आपल्या सर्व आलेल्या पाहुण्या मंडळीचा म्हणजे जास्त करून महिला मंडळाचा मान पण हळदी कुंकू म्हणजे आपल्याकडे हळद कुंकूचा मान मोठा असतो सर्वात. तेच चाललंय. सर्व मंगल्य मांगल्ये देवी सर्वार्थी साधिके शरण्ये नारायणी नमस्तुते. कली प्रथमचरणी भरतवर्षी भरतखंडे काही ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांच्या साक्षीनं दगडाला हात पकडा. इकडे पकडा बघा. आम्हाला त्याच्या तिथं बघा तुम्ही. थोडा खालची बोट सांगा. हा डायरेक्ट आपली उपस्थिती कागदपत्र दाखवायची आहे. माझ्या बबलू माझी छोन की हाय कर इकडे. हाय हाय कर त्याला. हाय कर. हाय कर त्याला. हाय कर. राही कुठे आहे बाबू आपली राही? हे बघा रिंगचा प्लॅटर पाहिजे तुम्ही. रितेश प्राप्ती 10/5/2026 वन स्टेप क्लोजर टू हॅपी एव्हर आफ्टर असा प्लॅटर केलंय बघा. RP आता आपण आपल्या रितेश भावाची एंट्री मारणार आहोत. आपल्या करवल्याच बघा रांगाच्या रांगा लागतात. हे बघा रांगा लागतात डायरेक्ट. फक्त सांगाची खोटी काय रांगा लागतात.
आणि चला मित्रांनो, रिंग एक्सचेंज करण्याची वेळ आलेली आहे. फायरवर्क होईल, सर्व सेट झालेला आहे इव्हेंटमध्ये. पार्टी फायरवर्क सुद्धा होणार आहे, सगळं दाखवतो. अरे काकी, बघा आपल्या रितेश भावाकडून भरपूर गिफ्ट आलेले आहेत वहिनीसाठी आणि करवले एक एक करून देता येते. हॅलो, हे बघा, हॅलो. आणि बघा फायरवर्क, जिथं फायरवर्क होता तो टायमिंगवर वाजला नाही. त्याचं कारण आहे बघा, इकडे जेवायला सर्व मंडळीला बसवली होती, तर त्याचा शॉट आपण घेऊ नाही शकलो. चला मित्रांनो, सर्व जेवायला बसलेत, आपण पण जेवून घेऊया. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहेत, मटन आहे आणि भाजी आहेत. मामी साखरपुड्याचे पेढे घेऊन आले, खुश आहेत सर्व, सर्व काकीसा खुश आहेत. चला घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या साखरपुड्याचे पेढे, घ्या पेढे घ्या. आणि बघा मटन भाजी खाल्ल्यानंतर इकडे पानची सेवा सुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, घेऊ शकतो म्हणजे तुम्हाला कोण नाही बोलणार आहे का? ओके, मग बघा सर्व पानचा असं. हे बोला ए काय लपडा नको बोलू, काहीतरी वेगळा बोलू. काय वेगळा बोलू? प्रोफेशनल काय विचारा सांगू सर, काय विचारलं? प्रोफेशनली विचार काहीतरी. काय प्रोफेशनली? आता ते तुला लपडा लपडा कुठे कधी झाला, कुठे झाला, कसा झाला ते विचार. प्रोफेशनली म्हणजे प्रेम कुठे झालं असं. ए मला लपडा नाही, प्रेम किती वर्षाचं आहे ते विचारायला सांगितलं सर्व करवल्यांनी. माझी काय म्हणजे मी विचारणार नव्हतो, पण तेव्हा करवल्यांची इच्छा आहे काय किती वर्ष प्रेम होत. अरे पण मी सांगतो तुम्हाला, टाइम द्या, आता त्यांची वेळ आहे. 15 वर्ष झाली आहे बघा. सर्वात पहिले तुम्हाला दोघांना शुभेच्छा माझ्याकडून. आणि आज आनंदाचा दिवस आहे दोघांसाठी. काय म्हणाल वहिनी, कसं वाटतंय? मस्त मस्त वाटतंय. ओके, मस्त. ते आमच्या यमोजीशी तर यांच्याशीच बोलायचंस ना का? सीतापल्ली खाली. ओके, आंबरच्या हिऱ्यावरती, पण त्याची फेमस जागा ती आमच्या यमोजीशी सीतापल्लीच्या खाली होती. ओके, हे तू किती वर्षाची फ्रेंडशिप होती ते सांग. कपला वहिनी किती वर्षाची फ्रेंडशिप त्याला विचारू. वहिनीने तुझ्यावर ढकले, सांग. सांगा एक एक सांग किती वर्ष? 4 वर्षाची फ्रेंडशिप, 4 वर्षाचा रिलेशनशिप आहे बघा. शुभेच्छा तुम्हाला. जास्त डीपली जाणार, जास्त डीपली ठेवलं मग हल्दीला काय विचारू त्याला, बरोबर आहे ना? शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून दोघांना, ठीक आहे? छान दिसताय दोघे. हे बघा काय तुम्हाला काय वाटतं, किती वर्षाचा लपडा बोलते, प्रेम असेल? ते तर माहित नाही आम्हाला, पण तुम्ही मग स्टेज वरती का आलात? आम्ही ऐकायला आलो, सांगतो किती वर्षाचा प्रेम आहे. 4 वर्षाचा आहे असं समजलंय, पण त्याला मध्यस्थी आम्हीच होतो थोडे थोडे. असं आहे काय? असं आहे काय? कमी केलात काय? त्यांना आता तुम्ही लाजू नका, ठीक आहे? चला शुभेच्छा तुम्हाला. हे पण तू पाल्याला कसं काय आलास? अरे तो विषयच नाही मी मांडला. पाल्याला कसं काय आलास? पालीला गेला ना म्हणून तो पाल्याला आला. पाल्याला कसा आलास? कशी फ्रेंडशिप झाली? भेट कशी झाली सांगायचं फक्त. चपल कोणी घेतली? तुझ्याकडे यो करवल्यांशी बरोबर डील करेल ना यो बघ. काय केलं तुम्ही असा? 2000 आम्हाला 5000 त्यांना खपला मग. काय दिलं ते मार नाही खावता. हा हे बघा, जेवलो तू विषय नको बदलू, ठीक आहे? आपण जाणून घेऊ कधी ना कधी, आज नाही तर उद्या तरी जाणून घेऊच का पाल्यापर्यंत कसा पोहोचला आमचा रितू भाऊ. आम्हाला तो प्रश्न पाहिजे, याचं उत्तर पाहिजे आम्हाला. आणि बरोबर तो आरपी टाकायचा, आपल्याला कधी समजलंच नाही. आम्ही बोललो रितेश पाटील, तर पाटीलचा प्राप्ती कधी झालं समजलंच नाही.
ओके ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. ए इथं काय जेवण वाढतं हे बघा, काय करवलं जमलं बघा किती. पण नाही, इकडे थांबा, थांबा. पप्पा मम्मी एकुलता एक मुलगा तुमचा, आता तुमचा प्राप्ती बोलते इथपर्यंत आला, कुठपर्यंत आला, पाल्यापर्यंत आला. कसं वाटतं तुम्हाला आता? त्यांना काय माहिती, त्यांना काय माहिती तो यमोजी सीतापली जवळ काय करायचा. मला माहिती कसं वाटतं आता? चांगलं वाटते, छान वाटते, बरं वाटते, म्हणजे एकदम मजा येते एकदम. पुढच्या वर्षी एप्रिल. मामा कसं वाटतंय? बरं वाटते. बरं वाटतंय ना? ओके, त्याची साईड हिरोईन बाजूला वा, मेन करवलीला फोकस करू दे मला जरा. मेन करवली आपल्या समोर आहे, काय म्हणशील, कसं वाटतं आज? भावा एकुलते एक भावाचा कार्य आहे. मस्त वाटते, खूप आनंद वाटते, आनंद आहे ना. खूप आनंद. या निमित्ताने आता सर्व परिवार आपला एकत्र येणार आहे, मजा येईल, फुल धमाल करू हल्दी वगैरेला. ओके, तुम्ही नको, भाऊ एकुलते एक मेवण्याचा तुमच्या साखरपुडा आहे, पाल्यापर्यंत आलेला आहे तो. कसा वाटतं तुम्हाला? तुमच्याच गाडीत आला तो. छान वाटतं एकदम मस्त. जेव्हा तुम्हाला म्हणजे आधी माहिती होतं तुम्हाला याचा काय आहे तो इकडे लपडा नाही होतं, प्रेम नव्हतं माहिती, कधी सांगितलं तुम्हाला? मला नंतर समजलं. नंतर समजल्या. मग तुम्हाला कसं वाटलं का आपला डिस्टन्स जरा लांब पडेल का? कसा तुमची हे कसं होत्या प्रक्रिया कशी होती तुमची? काय तसं तुम्ही पांजा टू करंजा आलं तर तो करंजा टू इकडे पाला नाही येऊ शकत. पप्पा बघितलं आता कधी आला विचार? त्याने भाऊंचा काय नाही, कुठं पण न्याव गाडी आपल्याला चालवायची आहे. ओके भाऊ, आता फोटोशूट, हे फोटो काढा, ग्रुप फोटो काढूया. चला चला. वहिनीला लाजवली तुम्ही सगळे. आणि मित्रांनो, हा घर आहे ना, हा तो रितुसांचा घर आहे. आणि इथं ते आपले सगळे मामासांच्या रिक्षा असतात. आणि हा तो आमच्या यमोजीचा घर. आणि हा सीताफळाचा झाड, याच्या खालती ऋतू बसून फोनवर बोलत असायचा. आणि कधी कधी लाईट नसते ना, तर भूतासारखं इथं बसून फोनवर बोलायचं. समजला? ती स्टोरी आहे.
मस्त थँक्यू थँक्यू ए थंडा घ्या